मायराचं खूप जास्त पोट दुखतंय कारण की तिने बघा काय केलेलं आहे. हे बघा, हे बघा, हे जांभूळ खाऊन येणे नाही का काय केलं माहिती का? थोडंच खाल्ले आम पाणी पिलंय. जेवले पण नाही, एकच चपाती खाल्ली आज. मग आता झालं ना एक्स्ट्रा. तरी मम्मी सांगत होती हिला जांभूळ खाऊ नको जास्त, आणि जांभूळ खाल्ल्यावर तिने नाही का काय केलं, एक बॉटल पाणी पिली पटापट. झोप आता, आराम कर. जास्त झोपलं बसूनच पण झोपून मन असती का असून बस थोडं राहील. डोळे दुख राहिले सगळे हलकट हात. पहिल्यासारखं त्या दिवशी दुखलं तसं. डॉक्टरकडे जायचं. जर जास्त दुखलं तर आपण डॉक्टरकडे नक्की जाऊ, टेन्शन घेऊ नको तसं. फक्त सांग. डॉक्टरकडे जाऊ. नाही पण जास्त दुखल्यावर, आता जास्त दुखलं तर जावं लागेल ना डॉक्टरकडे. बात तो सही है. मला वाटतं पाणी पिल्यामुळे तुझं तोंड बघूनच मला वाटतं एका तर जास्त दुखत आहे खरोखर म्हणजे. आणि कीर्तन भारत माता की जय. बोललं ना अजून दुख राहिलं मला जोरात बोलू नको, मग आराम कर थोडा वेळ. मी मला पहिलेच बोलले जांभळं खाऊ नको जास्त. नाही आता 2च खाल्ले होते, पण मी पाणी पिलं. तू जांभूळवर पटापट म्हणजे लगेच खाल्ल्यावर लगेच पाणी पिलं ना, त्याच्यामुळे जे एक्स्ट्रा झालं ते. नाही तर थोडा वेळ आराम कर, लगेच बरं लागेल तुला. त्याला काय काय ऑर्डर करा सांगा पप्पा, पटपट सांगा आता. मला फोन PS5 अजून ड्रेस अजून एक सूट. पहिले चिड्डीर खाजून घे. हा परत बोलत काय करायचं. अजून एका जागेवर उभं राहिलं तरच मी ऑर्डर करत, नाही तर नीट बोलतच नाही तू. बोललो एक टपरी काय? उड्या मारायला टप 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 ते तिकडे नाही का रस्त्याने दिसतंय बाबा जायच्या घराकडे जाताना. नीट त्याला सांगायला मला काय काय पाहिजे त्याला. नीट सांग ना, स्पष्ट सांग. एक बलून अजून एक स्पायडरमॅन आला बलून अजून एकच काहीतरी सांग. सगळे एकदा सांग. हे बाय, एक फोन टप एकच ऑर्डर करू शकतो आपण. एकदाच येऊ शकतो ते माणूस पार्सल घेऊन. आजचा दिवस आहे तुझ्याकडे आत्ताचा, नंतर तुला ऑर्डर करायला काहीच भेटणार नाही. त्याच्यामुळे आता पहिले सगळं सांगून दे काय काय घ्यायचं ते. एकदा सांगून दे ना आता. मला एक नाही, मला सगळं पाहिजे. अरे बेटे तुझे थकान नहीं लग रही क्या? सगळं म्हणजे काय काय? नाव घेऊन सांग. नाव आज नाव घेऊन सांगलं ना. सांग लवकर. थांब. काय ऑर्डर करायचंय? अजून एक बाबा शर्ट, अजून मला एक स्पायडरमॅन वाली लॉलीपॉप. फक्त 2च वस्तू ना बाबाला. दोन नाही. बाबा एक शर्ट आणि मला एक बाथटब. अजून वाटप काय असतं? अजून नाही तर तुम्हाला 2च विश पाहिजे. नाही 2च नाही, आज तुझे सगळे विश पूर्ण करणार आहे, त्याच्यामुळे तू एकदाच सांगून दे. बाटप झालं. फोन ओके. कोणता? सॅमसंग गॅलेक्सी. सॅमसंग गॅलेक्सी. अजून कोणता फोन येऊ? मोठा आहे दुनियाचं. आयफोन नाही पाहिजे? आयफोन नको. अजून दुसरं सॅमसंग गॅलेक्सी कोणता फोन येईल? अजून सांग. अजून बाबा एक ब्लॅक पॅन्ट. कोणाला? बाबा ब्लॅक पॅन्ट आणि बाबा आयफोन. बाबाला आयफोन. अजून बस झालं, मला एवढंच पाहिजे. बाबाला आयफोन, ब्लॅक पॅन, शर्ट आणि तुला फक्त बाटटब का? ओके ठीक आहे. अजून फोन मला. तुला सॅमसंग गॅलेक्सी फोन. आता आणि- परत काहीच नाही भेटणार बरं का. आणि या फोन चार्जिंग लावून ठेवा, आम्ही आंघोळ करून येतो दोघं जण. गाईज माहिती का, किट्टू दादा ना माझ्या ताईच्या पोरीला बोलतोय श्रुतीला. हे बा कसं बोलतोय. टिकली बा किती वरती गेली. तिला सांग रोजच्या रोज दुकानात नको जाऊ. बोल बोल तिला. रोजच्या रोज मॅगी खाती ती. बोल बोलला ना. काय बोलली मग? एकदा काय बोलली? काय करत म्हणलं तू? मॅगी दुकानात का बरं मॅगी घ्यायला? कुरकुरे मॅगी सगळं खाती. पोटात दुकानात बंद करून टाकल. दुकानात जाऊच नको. रोज मॅगी अजून कुरकुरे खाती. जवळ जा ना पिलू, मोबाईल तिला ऐकू नाही येते. त्या पाय कट करून टाकला तिनं. आता परत वापस. परत बोलून टाक.
लावता सगळं मस्ती करा. तू आता काय करतोय रे? तू बेलण्यासोबत बॅटबॉल खेळतात. बॅट बॉल खेळतोय. किती वेळचा खेळतोय तू? 5 वाजेपासून खेळतोय. सगळं फुटलं का? या बायाला वाड्यावर नाही नेलं, ऑफिसला तर घरी बघ बॅट बॉल खेळतोय. बरं आहे, घरीच करतो. मला वाटतं क्रिकेटर होतोय का नाही विराट कोहली वाली. किट्टू बाहेर जायचं का टेरेसवर? बॅटिंग शिकून घेतो. तुला सिंगर व्हायचंय का क्रिकेटर व्हायचंय? सांग बरं, एकच सांग मला काय व्हायचंय तुला. धोनी. दोन्ही व्हायचंय. आणि डॉक्टर राम पोलीस कोण होईल मग? हा ते मोठं होणार नाही होईल. आणि आता लहान आहे तर काय व्हायचं? सिंगर आणि क्रिकेटर. समोर ये, इकडे चल. कोकोची बॉटल आहे आमची त्या कोकण चोरून घेतली मी. अरे कुठे आहे तो? तो का घरी तर आई अट्टूने मला विसरून गेली. अट्टू घरीच. मला ती कोको म्हणते ना, चोरून ठेवली. विसरून राहिली ना किट्टू. चोरून नाही घेतली. अरे लाटण्याने खेळतात. ए लाटण्याने बॅट घेणार की तू? नका बॅट मध्ये काहीच पावर नाही. त्या लाटण्यामध्ये जास्त power आहे. बॅटनं बरोबर मारावं लागतं. अरे बाप, गेला बॉल खाली. अरे बाप, थोडासाच राहिला तो आता. थोडस डायरेक्ट तिथून जाऊन ऑफिस आलाय. गेला खाली गेला. किटूचं नशीब की बॉल नाही गेला खाली. ह्या बाई इथं ह्या हे रोज असे अंडे नाही का मारायला द्यावं लागतं. ती एकच अंडे खाती. तिला म्हटलं 2 खात जा, प्रोटीन पण नाही पेत. हे असं तिला सगळं सोलून दिलं ना तरच खाती, नाही तर वास येतो तिला. चल आपण घेऊन जाऊ. प्रोटीन पण घेऊन जाऊ वाटलंच तर तिला, आणि एक अंडा पण घेऊन जाऊ. प्रोटीनला दूध नाही मेन तर. आमच्या घरात दुधाची खूप शॉर्टेज आहे, कारण की किट्टू रात्री पिऊन घेतो अर्ध, मग सकाळी राहत नाही. मग आम्ही सकाळी ब्लॅक टी करतो नेहमी. हे बघा याच्यामध्ये पण असेल बघा ब्लॅक टी. हे बघा या कपमध्ये पण ब्लॅक टी दिसत असेल तुम्हाला. चला हे अंडे घेऊन जाऊ. चला फ्राय करून पण खात नाही तर तिला तव्यावर नाही का, तव्यावर असं क्रंची करून दिलं असतं मस्त, तर ते पण नाही खात. ओके. या 3 मम्मीचे. मम्मी 2 खाते आणि किट्टू 1 खातो. अरे मी काहीच नाही खात, मला डाएट नाही त्याच्यामुळे. हे बघा विदाउट डाएटच आहे. हे घ्या मॅडम. कॅश कसं आणलंय? अरे बघा काही पण हिच्यासाठी केलं ना पहिले नाव ठेवती. असं नाही काय माहित कस काय. मी व्यवस्थित कट करते. बरोबर बोलले मी. अर्ध खालीच चाललंय त्याचं पिवळं ते. अरे पण कोणत्याही गोष्टीला नाव नाही ठेवायचं. मी काही केलं ना तरी नाव ठेवा ना. ही पहिले नाव ठेवा ना, नंतर मग कधीच असं नाही की नवऱ्याची तारीफ केलेली हिने. कधीच नाही करत काम. मग कधीच नाही करत. माझं नवऱ्याला जीव लावते माझा. जीव लावतो नाही, तारीफ बोलते. तारीफ बस. आणि हे काय थंड आला अंड. थंड आहे बघा. नाव ठेवलंच, मला माहिती होतं ना. सगळ्या गोष्टीमध्ये नाव ठेवलं आणि मग खाईल असं आहे. त्याच्यामुळं तब्येत चांगली नाही होते तुझी. जर प्रत्येक गोष्टीला नाव ठेवलं ना तर तब्येत वाढत नाही. एवढं एक गोष्ट लक्षात ठेवा माझी. आणि ज्या गोष्टीला चांगलं म्हणून खातील ना तुम्ही, तर लगेच तब्येत वाढते, अंगाला लागतं ते. आमच्या घरात शांत झालं. आज आमच्या घरात नाही का एक पर्सन थोडा गेलेला आहे बाहेर. किट्टू घरात. आज शांत डायरेक्ट शांत घर आहे एकदम. असं सुई पडणार आवाज आहे आमच्या घरात. बस काही नाही. टीव्ही पण किट्टू म्हणते. गेलाय कोको कडे खेळायला. किती मेहरबानी झाली तुमची माझ्यासाठी. एवढे लांब गेले ते पण बिना नाश्त्याचे, बिना जेवणचे. मी आता पाकिट घेऊन आले बिना उलटी. त्यांच्याकडे गोळ्या नव्हत्या. आज मी नाही का गोळ्या घ्यायला गेलेलो तर गोळ्याच नव्हत्या त्यांच्याकडे. आणि आज माझ्या बायकोने बनवलेली मस्त क्रंची वाली भेंडी. क्रंची वाली भेंडी. हा थोडी जाळणार आहे ती. नको जाळे. जाळ थोडी चांगली वाटते. काल ती फ्लावर माहित नाही का, ते कच्ची म्हणून ते ठेवले बा याच्यामध्ये. अगं याच्यावर झाकण ठेवत असतात ना. हे बघ. झाकण कसं ठेवायचं? झाकण नाही ही ठेवायचं. भेंडी कालची इथंच आहे. ते बोलसान कालचं चिकन आहे. बोलसान चांगलं हा. बोलसान, खासान पिसान. हे बोलसान खासान पिसान. किटू दादा बोलला आई तुम्हाला बोलते चांगलं बोल. आणि मम्मी अजून सुधारली का? म्हणलं काय केलं मम्मीनं? मम्मी अजून खासान पिसान बोलसान
हे करसान अशी बोलत राहते. बोलू दे मम्मीला. तो माझी भाषा शिकला आता आणि तो घरी नाही आज बबलीदा इकडे आमचा. हा. मी सांगितलंय मस्त गवार बनवली बा. आज एकदम असं शांत झालंय आमचं सगळं. लय शांत शांत वाटते. चला आता आपण जेवण करून घेऊ जेवण करून घेऊ. आणि भेटू थोड्या वेळात. आलेला आहे आमचा. अरे बाई तरी ए बाई नाही केला. अरे केला का? नाही खेळ. तू मामाला बाई नाही केला तू? तुला झोप आला? मग झोपून घ्या आता. आला तर तिकडे आता. नका तो झोपलेला नाही म्हणजे त्याला झोप आली. झोपलं नाही मामा. मी टेरेसवर आलेली मस्त रील काढण्यासाठी आणि किट्टूचे पप्पा तिकडे बोलते लिफ्ट आमच्या बिल्डिंगला लिफ्ट बसवणार आहे जिथं आम्ही राहतो तिथं. मी तर आल्यापासून आता पायी चालते पण ना किट्टूचे पप्पावर जबाबदारी दिली कारण आम्ही सगळ्यात वरच्या फ्लोअर राहतो. सगळं बोलले की कुशालनं बघावे सगळं काही तर त्यानं माणूस शोधलाय आणि आता ते वरती आलेत आणि बोलते. मला वाटलं तुम्ही कल राहायला गेले तर येणारच नाही वरती दुकानच घेऊन येते टॅगांवरती. मी मस्त तुपाच्या चपात्या बनवते त्या पोळीनी बनवते. का बरं? तुपाची चपाती बनवते. का बर? रस खायचाय ना हा मग नाही आवडत ते तुम्हाला? आवडतं ना. मग रस बनवणार आहे आज? हा बनवलं का? मग मी आंबे काढून देणार आहे. आंबोली गेल्यात आंबे काढून देणार आहे आणि ओके. मी चपात्या बनवते तूप टाकून मस्त आहे बा. हे सर एवढं तूप खाली गेलं मी एवढं नव्हतं एवढंच होतं. बापरे. नाही तर असा डब्बा खाली गेलाय. हा ना एवढंच डायरेक्ट होतं. फुगून बसतील सगळं. नाही एवढं नाही. एरी पण आपल्याला तुपच आवडतं ना जास्त तुम्हाला. मग आवडतं ना. हा ते मस्त रस बनवणार आहे मस्त पैकी. हा, झालं, तीनदा बोलली. फ्राय करणार आहे ओके. तळणार आहे. नाही फ्राय पण बरोबर होतं. नाही फ्राय नाही करते मच्छी सारखं होईल आपलं तळणार आहे डायरेक्ट कुरडई. फ्राय आणि तळण्यामध्ये काय फरक आहे? नाही तळणार. हा तळणार फ्राय मध्ये फरक नाही काय आपण फ्राय करतो अशी फिश फ्राय करतो. फ्राय म्हणजे काय असतं? फ्राय करणं नुसतं तेलामधून बाहेर काढणं हा सारखंच. तुमच्याकडे वातावरण इकडे खाली बाकी तापलाय. झालं तुम्ही येऊ सर पण किती वेळची वाट पाहते आता येईल नंतर येईल. काय मला अजून टाइम एका पुढीसाठी 25-20 मिनिटं टाइम लागतो का मला? बापरे एवढा एवढाच. पण मी सांगितलंय मला आंबे कट करून द्या पप्पा. हा मला आंबे कट करून देणार आहे आणि मस्त मिक्सर मध्ये रस काढते. हे पा जास्त रस नाही काढायचा आपल्याला फक्त 2-3 आंब्याचे 3-4 बजार आहे की नाही. बर. तेव्हा किती भरले भारी वाजते ते. मला तर वाटतं साखर टाकायचं कामच नाही का. साखर टाकायचं आंबट लागत टाकावं लागेल ना थोडी. चटणी काय? चमच्यानं मस्त रस काढते पप्पा. आता मी ना फ्राय करणार आहे मस्त म्हणजे तळून घेणार आहे आणि तुपाच्या चपात्या बनवल्या. इकडे मी भाज्यासाठी हे पण करून ठेवलंय. मी ना चमच्याने टाकते आता भजी करते थोडेसे. आमच्या घरामध्ये कोण जास्त तेलाचं घालते. तेल टाकावं लागेल थोडंसं. एवढंच काढले बघा रस झालाय माझा. मस्त मिक्सरमध्ये फिरवलं. याच्यामध्ये मी करणार आहे आता दूध 1 कपभर दूध टाकते. थोडा जाडसर झाला याच्यामध्ये थोडंसं पाणी पण ऍड करावं लागेल आणि 1 चम्मच साखर टाकलेली मी याच्यामध्ये कारण आंबे इतके गोड आहे जास्त गोड आहे. किट्टू दादा रस खाणार हा ना किट्टू दादा का भजी खातो. बॉल भेटलाय मला. बॉल भेटला वरती टेरेसवर ना. हा आवडला. जळून जाईल रे किट्टू दादा भज्या. चमच्यानं तर लय चपटे भजी येते का हातानेच करते मी आता. या चमच्यानं ना लय चपटे भजी येते माझ्या पण. मला असं वाटतं हातानेच करावं आहे त्याला. त्या भावेन किती गॅस उडतो इकडं. आज मस्त माझ्या हस्बंडला पुरणपोळी तर नाहीये. पुरणपोळी मी नंतर बनवू शकते. गोड त्याला बोलत लय नाही टाइम पण गोड लागतो. स्वयंपाक तरी बनवते. एवढं तरी बरे. मी कुठं खाते गोड तरी गोड बनवते. पहा मग तुम्ही कडू आहे हसू का रडू? असा मी नाही ना गोड. मी गोड स्वयंपाक नाही बनवत तरी मी गोड बनवते. जोक मारू का नको असं झालंय. तेव्हा मस्त ते भाजीचं मस्त कुरड्या बिड्या मस्त पापड भजी. आणि आमच्या घरी जास्त तळीव खात नाही बरं जास्त तेल हा, आज थोडं पहिली थोडंच बनवलं. केलंय. पण याला नाही का क्रंच पाहिजे. crunch. क्रंचीचे खाऊन तर बघा एकदा
हे चमच्याने टाकले म्हणून तर असे हे झालेत. आता हे हाताने टाकले काय झाले क्रंचीच झाले. कांदे अजून टाक. बापरे 3 कांदे टाकलेत. हम्म. तुम्हाला जास्त लागणार असतं. आणि रस बघा एकदा दूध टाकून बनवलेला आहे फ्रीज मध्ये ठेवलं. मला दूध टाकून बनवलं. अहो बघा ना पण एकदा. दोन झाला पोपट आपण तोंड दाखव. कशाला फिश फिश साखरीची निळा पाणी. मस्त थंडा थंडा आमरस. एक तू माझं पाणी का बरं घेतो रे. प्याला. पुरणपोळी सोबत अजून भार लागला असता ना. हम्म. कुरडई टाका तू. फिक्स होऊ द्या. छोटी कढई ते कोणाच्या घरात फक्त नक्की कमेंट करून सांगा. जर तुमच्याही सगळ्यांच्या घरात. घरात बनते. हा मराठी लोकांच्या घरात बनतं. सगळे खाते मराठी लोकांचं आपलं खाणारं म्हणजे सगळे खाते ते. हेच ते पुरणपोळी खाणे सोबत आपले, हे पाहिजे. पुरणपोळी. आमरस सोबत पण पाहिजे. हो माझ्या हातावर पडलं ना गेली. किती जाऊ द्या पापड आहे किती वेळेचा पापड पडतो. तुला बघ काय करू राहिले मी. हे बघ काय तर माहिती आहे की नाही काय आहे पोपट. देऊ तुला पापड. अबे पापड आहे का रे. देऊ तर पापड वय नाहीये. छापल. ते पापड नाही पिलू हा वाला पापड आहे. काय का? हा बाप्पा तास टाकलोय जोरात लवकर. झाला? आमरस पाहिला आमरस आमच्या घरी आज. माहिती आहे आमरस खूप आमरस आवडते ना भजी. भजी तुला तो का नाही खाल्ली. आवडतो. मी पप्पा ते थोड्या वेळाने आता माझं आहे. नाही याला आपण दोघं खाऊ. आपण दोघं ओके ठीक आहे. याला दुसरं वाटी आण. आणि आमरसची. तूप टाकलेल्या चपात्या आहे पुरणपोळी नाही बनवू शकले मी. हा बरं. टाइम लागेल म्हणून दुसऱ्या ठीक आहे, वेळेस बनवीन आता. जा. हा. काही कमी याला एक वाटी आहे ना आमरस. हे ना घेतो. मी पिऊ होतो. थांब ना चम्मच आणती ना आमरस पण. अबे माझी किट्टूची पण प्लेट आलेली आहे आमरस. ए अरे यार. दोघं खातो. चांगलं लागतं. चांगलं आहे. चांगले काही पण खातो रे किट्ट्या. आमरस तसंच पे. नाही. कसं आहे किट्टूचा रस भारी आहे. चांगला आहे. हा त्याच्यासोबत खातात बघा त्याला तरी माहितीये कशा सोबत खातात तर बघा. कसं खातोय बापरे किती भारी खाते किट्टू दादा. असं खात असं. अले बापले चम्मच देऊ तुला. चम्मच नाही बोलला ते. खातो. तुम्हाला काय आलं तुम्ही का नाही खाते. मम्मीने जेवण केलं थोडस त्याच्यामुळे मम्मी नाही खात. मी मोठं खातो. आता जेवल्या परत असते का? बरं रस खायचं तुम्हाला सगळ्यात फेवरेट आहे रस. रस प्या ना मग थोडस. हा आणि हे फुलं डबून खाल्लं मी. हा भजी काय भजी काय झालं रस. मजा चांगले आहे. मग लगोड. एकच चम्मच टाकलाय माहिती का साखर. झालं की तुला काय कर ते फेकी सगळे आंबे खराब होऊन जाते. मग तो खाली खाली फेकी म्हणून वर राहू देते तो. नाही नाही वरच राहू द्या. मम्मी, नाहीतर तो रोज सगळं- पण आमरस. हा खूप हा भारी. हे जाऊ फेकतोय. ते. टेस्टी आहे. दादा चपाती सांगा दादा चपाती चपाती सोबत खाते तू तर लय काल चपाती खात होता. चपाती खाय ना दादा चपाती सांगा. मस्त लागतो ना रस्त्यासोबत. मी पण याच्या सोबतच खाते. थोडे वाटेत ते एवढ्या रसा आणि 2 भज्या 2च भज्या. बर